तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूया. आणि मी आता टपकन निघतो ग्राउंडवर, कारण खूप उशीर झाला आज. उठायला पण लेट झालं. 7:30 इथंच वाजले. मला 7:30ला लाईव्ह चालू करायचं असतं. चला पटकन एकदम आता किडबॅग घ्यायला बी कोणी नाही आलं. पटकन ते ठेवून पटकन आता कल्टी देतो. आता मस्त असा माहोल झालेला आहे. तर लवकरच 10-1 मिनिटात चालू होईल. तर मी करतो लाईव्हला सुरुवात. भेटूयात लाईव्ह नंतर. आलो आहे आता घरी आणि निराश हताश. पप्पान ते मॅच जिंकले. 107 रन केले होते, पण त्यांना रन रेटच्या हिशोबाने क्वालिफाय होण्यासाठी 137 रन करायचे होते. तर 30 रन कमी पडले. आणि ॲक्च्युली मग त्यांना सेकंड इनिंगला त्यांना 50च्या दाबायचं होतं. त्यांनी छान अशी बॉलिंग पण केली. त्यांच्या माझ्या मते 8 ओव्हरीत 56 रन झाले. पण विषय काय झाला, 5 कॅच सुटले. कॅचेस विन मॅचेस. तर ते कॅचेस जर झाले असते तर नक्कीच रिझल्ट चेंज असता आणि पप्पांची टीम क्वालिफाय झाली असती कदाचित. पण मग आता ठीक आहे, क्रिकेट इज क्रिकेट. क्रिकेटमध्ये हे चालूच असतं, काय अडचण नाही. चला आता उद्या फायनल सह्याद्री रेंजर्स वर्सेस गोदावरी स्ट्रायकर्स. आता आवरलं आहे मस्त एकदम टकाटक. आणि मम्मी मस्त की उपमा बनवते. आता उपमा खाऊन मग जाऊ फॅक्टरीत. गरम गरम उपमा कडक एकदम. तर चला झालं आहे. हे बघा असं काही मस्त प्लेटर आहे. आता तो हे घालतो पोटात आणि मग जातो फॅक्टरीत. पहिले हा भरून घे पूर्ण. 1 तास झाला मला फोन करून. काय टाइमपास करताय. 11 वाजत आले, आत्ताची गाडी भरून राहिले. पालथं जोडले त्याची नाही का कळे तुटून गेले. आता त्या अंकल जोड वेल्डिंगला टाकले. ती वेल्डिंग झाली की जोडून घेऊ. तोपर्यंत अर्धा भरून घेऊ. तो जंगलात तिथे गेलेला आहे गवत कापण्यासाठी सोमात. प्लॅनिंग कालचंच होतं, थोडं लवकर करून ठेवायची आता तयारी सगळं. आम्ही क्रिकेट बघायला गेलो होतो. काय मॅच झाली आज, फाईट टप. तर आता या 2 ट्रिप आज मारून घ्या. 12 वाजता तिथं टाकून या. उद्या फिटिंग चालू झाली पाहिजे. आज तुझ्या माणसं येत आहे. आज नाही तर उद्या बसणार आहे. रोज उद्या उद्या करतो. नाही त्यांचं नाही का, म्हणजे घराचं बांधकाम चालू आहे. ते म्हणले की आज 12 वाजता टाकून दे. उद्या तू चांगलं फिटिंग चालू करून दे. ठीक, माणसं येतील तेव्हा येतील. ओके. सगळं शिकून घ्यायचं आहे का? येतं मला, तिने शिकून दिलं. बरे सगळं जमलं पाहिजे. अरे ये आ गई हमारी माही. कब आई तू? जरा इंटरव्यू ले हाँ? इधर आ. तेरे को पहचाना ही नहीं मैंने. कब आई? रात में. शर्मा रही हो. हाँ दादा, बड़े दादा. ये मोहित भाई की छोटी लड़की है, जो कि बहुत 5-6 महीने हो गए ना. शर्मा ही रहे हो, शर्मा रहे बहुत दिनों से बात नहीं है. अभी क्या बोल रही है, भाभी को वहाँ जाए हाँ. बना लो. तो बोल रहे कि भाभी बोलेंगे 2 दिन हो गए. हाँ, आए नहीं अबे. ऐसे अपने हाथ से अभी स्कूल में जाने लगे क्या? स्कूल जाएगी इधर है हरी के साथ में. हाँ त्याला उलद्या पायपात. आलं ते तो आपल्या जोडीला जोडी आलं ते. कडकशील पुढं पाय. याला दे का काहीतरी खायला, जाऊनच द्याय ना. आता आम्ही चाललोय गावात. तर सिमेंट बोलवलं आहे 100 गोण्या. तर नेमकी संपलेलं आहे. तर एकदा बघून येऊ तिथं का किती वेळ येतील, कारण फोन केला अजून आलं नाही. तर डायरेक्ट जाऊन बघून येतो काय अडचण आहे काय नाही, किती वेळ लागेल काय कसं. कारण सिमेंट नाही आलं तर परत मग काम थांबून राहतं. त्याचं लोगो आपण हवेत उडवणार आहे, त्याच्यासाठी फुगे लागणार आहे. चला गावात त्यांना जाऊन फुगे सांगून देऊ. परत वेळेवर गडबड नको, कारण सकाळी 6:30लाच फुगे लागतील. कारण 7:30 पर्यंत ओपनिंग होऊन जाईल. तर बघूयात उद्याचं काय माहोल कसा, काय मस्त मजा येईल उद्या. तुम्हाला असा टाइमपास करायचा आहे का? नाही आम्ही पार्टी घ्यायला चाललो. मग नीट नाही जात आहेत का?
तुम्ही ना जितका टाइमपास कराल ना तितकं तुम्हाला भावणार, एवढं ध्यानात ठेवा. भावी सरपंच. जेव्हा तुझ्या अंगावर 100 रातच्या साईटी पडतील ना, 100, 150, 200, तेव्हा तुला कळेल. आता तू कर, तुला काय टाइमपास करायचा. काय हो दादा टाइमपास म्हणता काय ना? तर तू त्या जंगलाच्या नादी लागून टाइमपास करून राहिला. मी नाही लागत त्याच्या नादी, तो लागतो. चाल उचलतो, चाल. हो दादा. हा, चल 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 पुढून चल, नका टाइमपास करू. हॅलो हॅलो बोल ना. काय पानचटगिरी करून राहिले ना आज हे. यांना कसं पळवतो पा, थोड्या 2-3 मोठ्या फेट्या होत्या, दाखवतो यांना. हे बघा आता प्रेम तो परवाचा कलर गरम करतोय. तर याला थोडंसं आहे ना आता जास्त वेळ ठेवावा लागेल, 1-1.5 तास, कारण परवाचा आहे ना प्रॉपर झाला पाहिजे. 1 मिनिट फडका आणतो. ना तर 5-1 वाजता बसू आपण कलरला. तोपर्यंत याला थोडंसं आपण पातळ होऊन देऊ. बऱ्यापैकी छान असा पातळ झालेला आहे. मम्मीने मस्त पालकची भाजी बनवली एकदम छान अशी, आणि मस्तपैकी आता ती चुरून घेतली मी. तर आता मस्तपैकी जेवलो आहे. म्हणजे पालक इतकी सुंदर बनवली मम्मीने, इतकी मस्त स्पायसी, एकदम घट्ट, एकदम चुरून मुरून खाल्ली, एकदम चाटून पुसून. तीच पालक होती जी मम्मीनी, मी तिकडे गेलो होतो ना ठाणगावला, तिकडून घेतली होती. ती एकदम मस्त, म्हणजे फ्रेश याचा फरक पण पडतो. कारण म्हणजे पहिल्यांदा अशी पालकची भाजी खाल्ली मी मम्मीच्या हातची. मम्मीच्या हातची काय, पालकची भाजीच पहिल्यांदा इतकी छान खाल्ली मी, मस्त लागली एकदम टकाटक. बघा आता पाईप फॅक्टरीत गाडी भरती आहे. तर शफिक काका पाईपा काढताय मोठेमधून, आणि गाडी लागली आहे डेपोला. तर साधारण अर्धा-पाऊण तास लागेल आता भरायला, कारण मोठे पाईप काढून भरायचे आहे ना. दादा बोलले विषय संपला. नाही. हा श्रीकृष्ण बोलले झालं. फुल स्पीड डायरेक्ट. आता हरभरे झाड भरपूर मोठे झाले ते. हा त्यांना सांगा. तो रोज चढवायचं काम करून राहिला. तू कोण? दादा हम स्पीड पा किती अंगात आले यांचं. तर ती ट्रिप खाली करून आले, आता ही दुसरी भरताय. जेवले का रे? आज जेवायचं नाही का दुपारी? जेवण करायचं होतं, बोलले की ट्रिप मारली, त्याच्यामुळे आम्ही जेवण कॅन्सल केलेले. मग चालू भत्ता घेऊन जा. पैसे दे बस. ते पत्ता बित्ता तुमच्याकडे भत्त्याला पैसे नाही का? 50 होते काय खाल्ली, त्याच 50चा जर भत्ता घेतला असता तरी काही झालं नसतं. नाही, पोट तर भरलं असतं ना. नाही ना. 50ची काय चप महत्वाची होती तुला. प्रेम बघा आता इथं कागद धुतोय, कारण उद्या फायनल मॅच झाल्यानंतर मटन पार्टी आहे पप्पांनी त्यांची. तर त्याच्यासाठी त्यांची बसण्याची सोय इथं सगळी. तर प्रेम हे सगळं साफसूफ करतोय. तर तिथंच ते ग्राउंडवर मस्त झाड आहे तिथं, त्याच्या खालीच बसणार आहे सगळे. तर मस्त आता हे सगळं साफसूफ झालं की याच्यावरच. तर चला आता मी शफिक काका एका साईटवर चाललो आहे. तिकडं टाकी खाली केली होती, झाकणं एक्सचेंज झाले. तर आता ते एक्सचेंज झाल्यामुळे ते झाकण बसत नाही, तर ते ॲडजस्ट करून देतोय आता तिकडे जाऊन. मोठ्या बाई सारखं काम केलं तिने, एकदम बारीक कवर लावले, चैनी लावल्या. इतनी हुशार हो गई क्या तू? 6 महिन्यात एवढी मोठी होऊन आली तू. आता स्कूलला पण जाणार आहे ती. होय डम्मे, बरं वाटतं का तुला? आता मॉन्जेनिसमध्ये केकची ऑर्डर दिली पप्पांच्या. तर फोटो केक टाकलाय बनवायला. दरवेळेस मी 1 kgचा फोटो केक बनवतो, कारण आमच्याकडे खाणारी मंडळी खूप आहे. आणि पप्पांचा बड्डे म्हटलं का जल्लोष आहेच. मस्त सगळे राहतात, बरेच जण येतात. तर 1 kg लागतोच मला, कारण बाकीचे त्याचे भरपूर केक येतात बरं का. भरपूर म्हणजे 10 किलो केक येत असेल का बड्डेलाच म्हटलं तर. केक संपत नाही, केक संपत नाही. पण अल्पाईन चॉकलेट हा जो आहे ना, हा एक मिनटं नाही लागत संपायला, कारण टेस्ट एकदम छान आहे याची. तर आता आलेलो आहे इथं ग्राउंडवर, आणि पप्पा पण इथंच आलेले आहेत. तर यांच्या मॅचेस झाल्यावर मग पिच क्युरिंग करायचं आहे उद्याच्या मॅचसाठी. सुपर ओव्हर, अरे टायच्या याच्यावर बरं झालं टाईमवर आलो. लावा इथंच कुठेतरी कॉपच्या तिकडे झालं. चल
तर आता इथे थोडा राडा झाला. सुंदर असा मारलेला शॉट या ठिकाणी बावशे पाटलांनी टॉस जिंकलाय. चला हो बाहेर चला प्लेट. ते पावर इकडे टाकून नाही टाकून किती मोठं किती एकचीच गडबड व्हायली बरं का. एकचीच होईल एक एक्शन झालेलं आहे. कोणा तरीच टाके कुठे आले पाहून गेला दगड खाली हे पाहिजे फेस नाही नाही फेसवेस बसत राहते. लोट बघ दगड हेच त्यांचा काही फोन नाही आला तुम्हाला? नाही ना त्यांनी अजून मग फिटिंगच नसेल केली. एक 1.5 इंच बाहेर आहे. तर एकाच झाकणाचा प्रॉब्लेम होता. हे झाकण आहे ना चुकीचं आलं तर ते आता परत घेऊन चाललो आहे. आणि दुसरं त्यांना आता साईज घेतली त्या साईजचं टाकून दे. आणि अण्णांच्या आईने मस्तपैकी मेथीची भाजी पण दिली. फ्रेश तोडून आणली आता. खूप छान स्मेल येते. पालेभाज्या एकदम भारी. मी डायरेक्ट भाऊ माहिती का म्हटलं उद्या मी कामावर जाणार नाही. म्हटलं किती अर्जंट असलं तरी बरं भाऊल्या म्हटलं उद्या बड्डे मी कामावर राहू का म्हटलं. बड्डेचं काय करायचं आहे तुम्हाला इड? काय करायचं म्हणजे अरे बड्डे बॉयच संध्याकाळी 5ला इड आहे तर तुम्ही काय करणार आहे? आणि मारायचं सजवायचं गार्डन गिर्डन तिकडं झाडं जुडं आमच्या कंपनीला उद्या झाडू मार. हा मारण ना मग मी. वा अंकल वा. नाही. हो, करावं लागेल असं त्याला. हा पण ऍटलिस्ट मग ते घालून तरी दिला ना त्यांनी. नाही ना, मग. खरंच ना, माझ्याकडून गेलं सुद्धा नसतं खरंच. नाही त्याचा कलर फिक्का झालाय बरं काय मला नवीन. अंकल के बिना कुछ हो सकता है क्या? मला माहिती ते अंकलच करतील. झाडं बी नाही आता. हरभरा झाडाची गरज नाही अंकल तुम्हाला. आप होय मामा सब चीजों में मास्टर. बघा आता 7 वाजले आणि इथे एक ट्रॅक्टर आलाय ज्याच्यात आपल्याला गव्हाणी भरायची आहे. तर माणसं चालले होते घरी पण मग लेट कॉल आला कस्टमरचा तर थांबून ठेवलं. तर आता याच्यात 4 गव्हाणी भरणं म्हणजे एक टास्कच आहे. कारण मोठ्या टारलीत 4 एकदम कट टू कट जातात तेव्हा या छोट्या टारलीत बघूयात आता कसा जुगाड करतात माणसं. कारण 4 गव्हाणी भरून परत त्याच्यात पायटे कान ह्या पण गोष्टी. चला बघा ही एक टाकल्यावर त्याच्या एक आडवी परत बोकांडी तर नाही आणणार त्याच्या 2 ट्रिप करायला बसले कारण नॉट पॉसिबल गाईस. बस सिद्धू आलेला आहे आता कोपरगाव रिटर्न. तर आज मांजा बनवूनच राहू आपण. काय बसवल्या बरोबर मग ते काय बेड काय 3च बसलेले 4 बसवायचे होतं 4. आडव्या टाकले असते तर मग 4 बसवले पण ते आडव्या नाही म्हणजे ना. चला आता चाललोय गावात. आता ते एक काम आठवलं राहून गेलं होतं. तिथे GPLचा लोगो बनवायला टाकलाय तो आणायचा राहिलाय. बरं झालं वेळेवर आठवलं. नाही तर सकाळी माझे वांदेच झाले होते कारण सकाळी तर काय ते उघडं नसतं. चला पटकन मग आता सिद्धू आहे सोबत तर त्याला घेऊन येऊ सावकाश पद्धतीने. तोपर्यंत भैया येईल मग आपण मांजा बनवायला बसू. तर चला मित्रांनो अजून काय झालेलं नाही आहे ते तर ते आता बनवून ठेवणार आहे. तर उद्या सकाळी 7 वाजता जसं फुगे घ्यायला येईल ना तसंच येऊन मग ते पण पिक करल. काय अडचण नाही. मला वेळेत भेटला पाहिजे सकाळी मग काय अडचण नाही. कारण 8ला ते हवेत सोडायचं आहे ओपनिंग करायची आहे मस्त एकदम टाकाटाक. चला भैया आलेला आहे लई मुश्किलीने. लई त्याच्या हातापाया पडावं लागलाय तेव्हा कुठं तो आला आमच्या मदतीला. भैया धन्यवाद. मंडळ आपलं कायम संक्रांत असतो आभारी राहील. तेव्हा किती बिझी असतात एवढं बिझी शेड्यूलमध्ये आले आमच्यासाठी. लय मोलाचं योगदान आहे त्यांचं. चिठ्ठी शोधा. कोणती चिठ्ठी? तिथं धारायला चिठ्ठी लागेल मला. चिठ्ठी म्हणजे ते फडका ना. हा फडक. मग ते हिरवा फडका आहे कुठे? मग ते हिरवा दे ना इकडे भैयाला तू ते घे ना. तर हे बघा आता केली आहे सुरुवात. सिद्धू कलर घेऊन बसलाय. मी इकडं काचा मॅनेज करतोय. भैया इकडं ते चुट्टी धरून इकडे करतोय. मी प्रेम आखडतोय. तर थोडासा ऑरेंजिश कलर टाकला त्याच्यात म्हणून थोडा रेड ऑरेंज टाईप आलाय तो. पण दिसतो तर लालच आहे. बघा मनोज काकानी माझ्यासाठी मस्त खरडा आणि अजून काहीतरी आयटम्स बनवून आणले मस्त मस्त. थँक्यू मनोज काका. कायम काही ना काही माझी फरमाईश पूर्ण करत असतात. हे बघ मला एक समाधान काय आहे मी नायलॉन मांजा वापरत नाही.
एवढं एक समाधान आहे मला. या वेळेस लेट झालं थोडं, पुढच्या वेळेस याच्यापेक्षा भारी मांजा बनवू. अरे तुम्ही खाल्ली का? घरात द्या ना, घरात द्या ना. अबे तुम्हाला काय कुठं जायला नाही लावलं, घरात बिर्याणी द्यायला लावली फक्त. प्रेम छड आमच्या लई जोमाने बी लागले. रप 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 थोडाच बाकी राहिलाय का रे? मांजा बनवून झालेला आहे, सगळे गेले घरी आणि सध्या काहीच खाल्लं नव्हतं कारण मनोज काका खळडा आणणार होते, तर त्यांनी खळडा आणलाय मस्त आणि मी बिर्याणी आणली पार्सल. तर मस्त असं प्लेटर झालेलं आहे, खूप छान. तर हे बघा असं काही प्लेटर आहे, चिकन खळडा, मस्त मटन फ्राय आणि मी बिर्याणी आणली पार्सल. एक नंबर कॉम्बिनेशन आहे, तर मस्त खातो आणि एडिटिंग करून घेतो टकाटक. तर चला. तर हे बघा आत्ता 11 वाजले ना, आत्ता एक गाडी आली होती ब्लॅकर कलर हार्डनर जे लागतं ना त्याचसाठी. तर झोपलो होतो पण ते वेंडरचा फोन आला की गाडी येईल उतरून घ्या. तसं कधी कधी होतं असं लेट. तर आज मस्त छान असा मांजा पण बनवून झाला आपला एकदम कडक. तर अजून तो कलर तसाच ठेवला आहे कारण हरी काकाला पण बनवायचं आहे अजून. तर तो कलर आहे अजून तसाच, तो फक्त काच आणावं लागेल. तर ठीक आहे चला झोपतो आता. माझा आजचा व्लॉग बघण्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. करा यार, आत्ताशी 49च झाली, 50 तरी करून द्या, कोणतरी करा. तर ठीक आहे चला भेटूयात उद्या.